हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मंगळवार आणि गणेश जयंती आहे, गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे। त्यामुळे तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या मनापासून शुभेच्छा। तर केक बनवायचे, छान व्लॉगला सुरुवात तर केली आहे। बरेच 10-12 केक जवळपास बनवायचे आहेत आणि तेही तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आता जवळपास 10 ते 11 केक आहे। एक किलोचा एक किलोचा आहे, एक अर्धा किलोचा आहे ऑर्डरचा, आणि बाकी सगळे मग शॉपसाठी बनवायचे, कारण शॉपला 2 की 3 आहेत वाटतं। तर बघूयात आता काय काय होईल, कसं कसं होईल, तुमच्याशी नक्की शेअर करेन। बऱ्याचदा व्हिडिओ सुरू करते आणि नंतर काही शूट करायचं माझ्या लक्षात राहत नाही, खरंच असं होतं। इकडे बरेच मला जेवढे लागत आहेत तेवढे क्रश मी काढून घेतलेत, इकडे माझी तयारी करून घेतली आहे, इथे शुगर सिरप काढून घेतले, आता टर्न टेबल घेते आणि क्रीम काढून घ्यावी लागेल। एक क्रीम बीट केली आहे आणि केसांनाच टाकून घेतलंय मी, का तर तेही सांगते। रोज मी कधी कधी नाही लावत, बऱ्याचदा लावायचा प्रश्न नाही। इथे थोडंसं एक इलॅस्टिक आहे, नॉर्मल आहे, फार टाईट नाही आहे, पण ते इलॅस्टिक मला असं काचतं, त्याच्यामुळे मी कंटाळा करते लावायला। पण एक परवा कस्टमरच्या केकमध्ये केस निघाला, जे आहे ते रिअल सांगते मी, त्याच्यामुळे म्हटलं आता रिस्कच नको। अहो बोलले लावत जा, प्रॉब्लेम नको, कारण आपण इतकं छान सेट केलाय बिझनेस, त्याच्यावर कुठेही काही म्हणजे डाग नको असं। तर काही बोलले नाही ते, असो म्हणे, होत असतं असं। कधी कधी मी लावलं तर दिदी आहे घरात, कुणाचे ना कुणाचा एखादा अर्धा, किंवा मी केक बनवते माझाही जात असेल। केसांचं काही विचारूच नका, तरी पण घ्यायची तेवढी काळजी तर बऱ्यापैकी मी घेतेच। असो, त्यांनी केक खाल्ला नाही असं बोलले ते, पण असो, जाऊ दे। चला आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, नवीन ट्रायपॉड मागवलाय शूटिंगसाठी। 1-2 दिवस व्हिडिओ पण आले नाही चॅनलवरती। आणि इकडे आहे दीदीचा आता अभ्यास चालू आहे 10th असल्यामुळे, आणि तो ट्रायपॉड आण ग दीदी इकडं। इथे जरा बल्ब कमी झाले, बल्ब खराब झाल्यामुळे। आणि आता काय झाले, ट्रायपॉड आपल्याकडे आहेत। आता हे बघा, हा एक ट्रायपॉड आहे, भरपूर मोठा छान असा ट्रायपॉड आहे, हे बघा। पण ह्याला लाईट नाही आहे, आणि हा एक लाईटचा होता आपला पहिला जुना। तर ह्याची जी इथली रिंग होती लाईटची ती गेली, तरीही हा चालू होता, पण आता सध्या ही बंद झालाय आणि ह्याचं मोबाईलचं तुटून गेले। म्हणजे काय करायला लागायचं, ह्याला मोबाईल फिट करायचा आणि ह्याची लाईट लावायची, असे हे दोन्हीही मला ठेवावे लागायचे। किंवा मग हे बघा, हाही एक आहे, ह्याच्यावरती मी मोबाईल सेट करायची आणि मग इथे ठेवायची आणि लाईट लावायची। तर या पद्धतीची, किंवा आता जो माझा शूट चालू आहे तोही लावते कधी कधी। तर असा प्रॉब्लेम होता, म्हणून आता मी काय केलेलं आहे, तर हे बघा, एक ट्रायपॉड छान असा मागवला आहे। त्याचा अनबॉक्सिंग सुद्धा मी अजून केलं नाहीये, येऊन 3-4 दिवस झाले, पण तुमच्याशी शेअर करायचं म्हणून मी ठेवलेला आहे। म्हणजे ट्रायपॉड 4-5 आहेत, पण ते म्हणतात ना, एकही नाही धड आणि भाराभर चिंध्यानी, काय म्हणतात ना, तसं झालेलं आहे। तर आता ह्याचं आपण अनबॉक्सिंग करूयात आणि मग केकला सुरुवात करूया। तर हा मी रिंग लाईटचाच मागवलेला आहे, तर बघूयात आता कसं आहे त्याचं। अजून अनबॉक्सिंग सुद्धा बाकी आहे, फ्लिपकार्टवरनं मागवलाय, आणि किती 600 ना। नेमका ट्रायपॉड आला त्या दिवशी मी बाहेर गेले होते, आणि येऊन ट्रायपॉड 4-5 दिवस तर होऊन गेले। आता कसं ॲक्च्युली लवकर खोलायला पाहिजे होता। हे आय थिंक स्टँड आहे, आणि ही आहे लाईटिंग, हे बघा, रिंग लाईट आहे ही। आता आपण हे फोडायला पण मजा येते मुलांना, मला पण। बघूयात आता, मागवला तर आहे, म्हणजे मला रिंग लाईट आणि प्लस मोबाईल असं दोन्हीही पाहिजे होतं। तर हे बघा, रिंग लाईट मी खोलली आहे। 600 रुपयांना बसला आहे हा ट्रायपॉड मला, 595-90 ना, 540 का, 540 रुपयांना बसला। डिलिव्हरी चार्जेस, हां डिलिव्हरी चार्जेस हे बघा। अशा पद्धतीनं आहे स्टँड वगैरे। आता आपण याला पूर्ण अरेंज करूया।
जी आहे ती ट्रायपॉड अरेंज करते आणि थोडंसं तेल वगैरे सोडायचं का, टाईट असेल तर नको. तर मुलांना खरं बऱ्यापैकी माहीत असतं बरं का, आपण म्हणतो पण वरती पण आहेत त्याचे काही हे. बस वरतून काही वर कर ना बाळा, वरती पण आहे बघ. हां तिथेच. हे बघा, जितका पाहिजे तितका खालीवर होऊ शकतो. थोडा खालीच कर आता, सध्या खाली कर, ते तुला लाईटिंग जॉईन होईपर्यंत. किती पण उंच होतो आपल्याला, जसं जसं शूट करायचे तसं. हळूहळू हळू. कधी कधी पटकन मागे एक आणला आणि तो काही सेटच होत नव्हता, त्याच्यामुळे ते सेल कर ना बाळा तिथलं. मग खाली टाक. हां कर खाली, आता झालं असेल सेल. ते जरा टाईटच. हां ओके ओके. कर जॉईन. आम्हाला मध्येच एक कॉल पण आला होता, त्याच्यामुळे आमचं थोडंसं राहिलं जॉईन करायचं. ह्याची रिंग लाईट थोडीशी छोटी वाटते का गं दीदी? नाही आपल्या पहिल्यापेक्षा आहे ना. ते सैल कर ना आधी. हां तसं. हां जोरात दाबून बसवायचं ते एकदा गेलं मग जातं. हां तसं. म्हणजे तिथले सगळे ट्रायपॉड काढून ठेवायला मला एक ना धड भाराभर चिंध्या झाल्यात. तर ते मी माझ्या ॲडजस्टमेंटनुसार करेन ना, राहू दे ते, फक्त त्यामध्ये ते टाकून. तर या पद्धतीने आता आपला ट्रायपॉड जो आहे तो फिटिंगमध्ये झालेला आहे. आणि आता ह्यानेच आज एक केक छान असा शूट करणार आहे मी. आपल्याला एक ऑर्डर आहे 1 किलोची, तर तो याच ट्रायपॉडने करते शूट. तर आता ह्याला रिंग लाईट आपण लावून घेऊयात. रिंग लाईट असली म्हणजे थोडासा हे होतं, म्हणजे लाईट येते. माझ्या नेमकी त्यामधला बल्ब जो आहे तोही खराब झाला आहे, त्याच्यामुळे. काय गं? हां त्याला लावायचं आहे ना ते. गोल फिरव. ते जरा खाली घे मग कर. तर फायनली आपला ट्रायपॉड जो आहे तो फिटिंगमध्ये झालेला आहे. बघूयात आता. मुद्दामून मी थोडासा जास्त कॉस्टली मागवला नाही, कारण कधी कधी हँडल करून करून तुटून जातो. माझं जवळपास बरेच ट्रायपॉड झालेत. रिंग लाईटचेच माझे 3 ट्रायपॉड होऊन गेलेत. तर हे बघा, हे काढ ना. आता ह्या ट्रायपॉडला दोन्ही सुट्टी. आता हे दोन्ही पण काढून तिकडे करून ठेवायचं. आता सुरू करूयात आपण, म्हणजे याच्यावरती लगेच मला एक रेसिपी शूट करता येईल छान अशी. हे बघा, या पद्धतीने आहे. हो थोडासा ब्राईटनेस कमी थोडा जास्त असं आहे. बघूयात आता हँडलिंगला कसा पडतोय काय पडतोय, याच्या रिव्ह्यू वगैरे बघून मी ऑर्डर केलाय. मी काही फार हे नाही असं. चला आता काय होते, थोडं खाली असं होईल. ओके. याला आपल्याला असं छान मोबाईल सेट करायचं आणि मग शूट करायचं. जुन्या ट्रायपॉडची राखी होती, ती राखी तोडली दीदीने आणि ह्या ट्रायपॉडला बांधते. आता रक्षाबंधनला बांधूयात की नवीन. तरी पण बांधते. ठीक आहे चला. तर आता ट्रायपॉडचं तर काम झालं आणि बेस जे आहेत तर ते बघा इथे रेडी झालेले आहेत. इथे आहेत 7 बेस आणि 1 मिनिट, आणि इकडे 3-4 आहेत. हे बघा, हा 1 किलोचा आहे हा, आणि हे 3 छोटे आहेत. असं आता केक करून घेते, क्रम कोट करते छान असे सगळे केक,
आणि मग तुम्हाला भेटते, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जर सगळं डिटेल दाखवलं तर. तयारी झाली आहे, फार फार तर आता 11 वाजलेत. 1 तासाचं काम आहे माझं, 1 पण तास नाही लागणार क्रमकोटला. हे बघा 11 वाजले. ठीक आहे, छोटे करून सगळे ठेवून दे. हा पण इकडचा पण घे. तर चला आता केक करून घेऊया. तर फायनली मी तुम्हाला आत्ता भेटते. खूप उशीर झालाय आणि मी थोडं बाहेर गेले होते बँकेत सुद्धा, तिकडनं आले आणि पुन्हा केक करायला सुरुवात केली. क्रमकोट करून गेली होती, नंतर मग पुन्हा आल्याच्या नंतर बाकीचे फायनल केले. तर आता जवळपास वाजलेले आहेत 5:30 वाजत आलेले आहेत आणि केक द्यायचेत शॉपला. 1 किलोचा ऑर्डरचाही झाला आहे, छान असा शूट केला आहे त्यांनी, आपल्याला डिझाईन पाठवली होती आणि बाकीचे पण झालेले आहेत, तेही तुमच्यासमोर तुम्हाला दाखवतेच. तर त्यासाठीच म्हटलं केक दाखवावेत, पॅक करून न्यायचे शॉपला. बरं आता 1 किलोचा जो आहे तो मी तुम्हाला दाखवणार नाही, कारण तो इकडे दाखवणार नाही, आपल्या धनश्री केक्सला तुम्हाला पाहायला मिळेल. आता तो केक दिदी पॅक करून नेणार आहे शॉपला आणि बाकी सगळेच न्यायचे, हळूच नाही. आणि या पद्धतीने तर आता इकडे बघत असाल तर बाकीचे केक सगळे रेडी आहेत, दाखवते. इकडे बघा केक जे आहेत ते रेडी झालेले आहेत या पद्धतीने सगळे. आता तुम्हाला दाखवते मी थोडक्यात जवळून सुद्धा. तर हा आहे अर्धा किलो ब्लॅक फॉरेस्ट, हा आहे 200 रुपयांचा ब्लॅक फॉरेस्ट. त्यानंतर हा आहे अर्धा किलो चॉकलेट. त्यानंतर आहे अर्धा किलो रसमलाई, अगेन एक अर्धा किलो रसमलाई आहे. स्ट्रॉबेरी आहे हाफ kg, 300 रुपयांना सेल करते मी अर्धा किलो केक. इथे आहे मँगोचा अर्धा किलो, पाइनॲपल आहे अर्धा किलो, व्हाईट फॉरेस्ट आहे अर्धा किलो आणि बटरस्कॉच आहे अर्धा किलो. तर या पद्धतीने आहेत केक. कमेंट्स येतात की ताई तुझा अर्धा किलोचा केक कितीला आहे, तर मी 350ला हा रसमलाई देते आणि हा बाकी जो आहे हा 300 रुपयांना हाफ kg देते. हा छोटा ब्लॅक फॉरेस्ट 200 रुपयांचा आहे. तर या पद्धतीने आहेत सगळे आजचे केक. तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता पॅक करून देते. तर आता केक वगैरे जे आहेत तर ते गेलेले आहेत शॉपला आणि हा अगदी छोटूसा केक जो आहे तो मी बनवायला घेतलेला आहे. हे बघा अगदी छोटा आहे बेस, त्याचे फक्त 2च लेअर मी करणार आहे. पावशरचा त्यांनी मला सांगितलं आहे. आता एक्झॅक्ट पावशरचा केक होत नाही म्हणजे अगदी करायचा म्हटलं तर होईल, पण आपल्या हाताने नाही होणार, कारण आपल्याला जास्त देण्याची सवय लागलेली आहे. आणि म्हणतात ना की होम बेकर आल्यामुळे, म्हणजे मीच सांगते की होम बेकर आल्यामुळे लोकांच्या डिमांड वाढलेत की असाच हवाय तसाच हवाय. पण असो, आता कस्टमर जे म्हणेल ते आपल्याला द्यावं लागतं. त्यांचं असं म्हणणं आहे की छोटासाच पाहिजे, एकदम पावशरचाच पाहिजे, असाच पाहिजे तसाच पाहिजे, अजून गरम गरम आहे, यामधून वाफ सुद्धा निघत असेल तर दिसत असेल. एकदम खूप गरम आहे. आता याला छान थोडा थंड व्हायला ठेवते आणि मग ह्याचं आयसिंग करायचं आहे मला. बघते आता 2च लेअर करणार आहे. चला आता बघूया, जे होईल ते तुमच्याशी शेअर होईल. हे बघा 2ही लेअर मी खाली किचन टॉपवरती ठेवते, म्हणजे मग हे होऊन जाईल. तर चला